नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यूपीएससी प्रिपरेशनसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी टीम घेऊन येत आहे ज्ञानदीप अकॅडमी. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. ही सगळी जी लोक आहेत यूपीएससी मधले एक्सपर्ट आहेत. ही सगळी लोक यूपीएससी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. ही सगळी लोक तुम्हाला यूपीएससी शिकवणार आहेत. ज्ञानदीप अकॅडमीची यूपीएससीची ऑफलाईन इंटिग्रेटेड बॅच आम्ही सुरू करत आहोत 6 जुलैला. हो, 6 जुलैला बॅच आम्ही सुरू करत आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या बॅचचं मीडियम इंग्लिश असणार आहे आणि ही जी बॅच आहे या बॅचमध्ये तुम्हाला रोज आन्सर रायटिंग असणार आहे, सोबत त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा करून दिलं जाईल. याच बॅचमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या इंग्लिश नोट्स अवेलेबल करून देणार आहोत, माइंड मॅप अवेलेबल करून देणार आहोत आणि सोबत आम्ही तुम्हाला सेल्फ अनालिसिस शीट करून देणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या अभ्यासाचं डॉक्युमेंटेशन करू शकता, त्याला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅक करू शकता. बरं, महत्वाची गोष्ट काय आहे? डेली आन्सर रायटिंग विथ इव्हॅल्युएशन, प्रत्येक वीकला तुमची टेस्ट विथ इव्हॅल्युएशन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, महिन्याच्या प्रत्येक 15 तारखेला आणि 30 तारखेला एस्से टेस्ट असणार आहे, ज्याचं तुमचं इव्हॅल्युएशन करून दिलं जाईल. महत्वाची गोष्ट, हा जो एस्से आहे यूपीएससी मध्ये 250 मार्कांना असतो. प्रिलिम्सच्या वेळेस आम्ही सेम पॅटर्न ठेवणार आहोत. वीकमध्ये तुम्हाला 5 दिवस लेक्चर असणार आहे, ज्यामध्ये 3 दिवस जीएसचं लेक्चर असणार आहे, 2 दिवस सीसॅटचं लेक्चर असणार आहे. प्रत्येक वीकला एक ब्रेक असणार आहे, प्रत्येक संडेला तुमची टेस्ट असणार आहे. महत्वाची गोष्ट, प्रिलिम्स आमचे लेक्चर सुरू होतील सकाळी 7:30 वाजता. 7:30 ते 8:30 पहिलं लेक्चर असणार आहे. 8:30 ते 9:30 जे शिकवलंय त्याच्यावरती लगेच टेस्ट असणार आहे. परत एक लेक्चर जे शिकवलं त्यावर लगेचच्या लगेच टेस्ट आणि सगळ्यात शेवटचं लेक्चर असणार आहे 11:30 ते 12:30 आणि त्यानंतर 12:30 ते 1:30 परत तुमची एमसीक्यूची टेस्ट असणार आहे. म्हणजे 3 दिवस तुमच्या जीएसच्या टेस्ट असणार आहेत, 2 दिवस तुमच्या सीसॅटच्या टेस्ट असणार आहेत आणि प्रत्येक संडेला तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट मिळेल. याच यूपीएससी बॅचमध्ये आम्ही तुम्हाला स्टेट बोर्डची बॅच कंप्लीट इंग्लिशमध्ये देणार आहोत, एनसीईआरटीची बॅच कंप्लीट इंग्लिशमध्ये देणार आहोत, यूपीएससी प्रिलिम्सचे पीवायक्यूची बॅच सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहोत आणि सोबतच यूपीएससी मेन्सचे पीवायक्यू डिस्कस केलेले फ्रीमध्ये देणार आहोत आणि आमची स्वतःची यूपीएससी मेन्सची एक क्वेश्चन बँक आहे, त्याचे सगळे डिस्कशन रेकॉर्ड केलेले तुम्हाला मिळतील. एवढं सगळं इन डिटेल्ड शिकवलेली ही जी बॅच आहे, यामध्ये तुम्हाला सगळ्यात मेन फीचर जे ऑल इंडियात कुठंच मिळत नाही, ज्ञानदीप अकॅडमीने स्वतः बनविलेली द हिंदू जे डेली करंट अफेअर्सची बॅच आहे, ही तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. द हिंदूची बॅच आणि त्या द हिंदूला जे करंट अफेअर्स शिकवलं जाईल, याच्यावरती डेली आम्ही जे एमसीक्यूज घेतो, करंट अफेअर्सचे एमसीक्यू, याची सुद्धा बॅच तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. ऑफलाईन बॅच जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही ऑनलाईन रेकॉर्डेड ऍक्सेस देणार आहोत, सोबत एवढ्या सगळ्या बॅचेस देणार आहोत, सोबत आन्सर रायटिंग करून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑनलाईन बॅच जॉईन केलेल्या लोकांना, जो ऑफलाईन बॅच जॉईन केलेल्या लोकांना जो ऑनलाईन ऍक्सेस देणार आहोत, याला तुम्हाला ऍक्सेस असणार आहे 2 वर्ष. ऑनलाईन कोर्सेस बघत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नंबर ऑफ व्ह्यूजवर आम्ही बंधन टाकलेलं नाहीये. एखादा व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता. आमच्याकडनं त्यावरती कोणत्याही प्रकारचं काहीही रेस्ट्रिक्शन असणार नाही. थँक्यू. वेलकम स्टुडंट्स. सो आपली जी पॉलिटिकीची जे पीवायक्यू सिरीज जे चालू आहे, त्यामध्ये आज जो आपण पेपर डिस्कस करतोय आहे पॉलिटीचा, तो आहे 2022 चा. ओके, 2022 चा आपला पॉलिटीचा पेपर. याच्या आधी आपण 2025 देन 24 आणि देन 23 3 पेपर झालेले आहेत. आता 2022 चा आपण पेपर डिस्कस करतोय. Like earlier paper also, in this paper also most of the questions will be factual based, but in some question there will be tricks use होतील. ओके, ते पाहूया आपण. ओके, आपण काही पूर्ण इथे सिलेबस डिस्कस नाही करत बसणार आहे. यू आर ऑलरेडी अपिअरिंग फॉर द एक्झाम इन ऑन 24th May. ओके, सो यू ऑलरेडी नो द थिंग्स. नॉलेज तुमच्याकडे आहे. सो आपल्याला फक्त डिस्कस करायचं आहे की एक तर तुमची पीवायक्यू ची रिव्हिजन होऊन जाईल, किंवा केले नसतील तर तुम्हाला अंडरस्टँडिंग होऊन जाईल. सेकंड थिंग, ट्रिक्स लक्षात येईल, आन्सर पर्यंत कसं पोहोचायचं तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. चला पाहूया या ठिकाणी क्वेश्चन आपण पाहूया पॉलिटीचा. फर्स्ट क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, आणि आपल्याला करेक्ट स्टेटमेंट ओळखायचे आहे. नेहमी क्वेश्चन वाचताना इथे चेक करायचं की करेक्ट स्टेटमेंट आपण बोलतोय का इनकरेक्ट स्टेटमेंट बोलतोय. ओके, आपण फक्त करेक्ट स्टेटमेंट ओळखायचे आपल्याला. चला, या ठिकाणी काय म्हटलंय, pursuant to the report of H.N. Sanyal Committee, contempt of court act 1935 was passed. आता या ठिकाणी सो मेनी स्टुडंटला हे माहित नसेल की एच.एन. सन्याल कमिटीच्या रिकमेंडेशननी होतं. बट आय टोल्ड यू, मोस्टली जे जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट असतात ते करेक्ट असतात. ओके, पहा, मी बोललोय तुम्हाला, मी आतापर्यंत सांगतोय, याच्या आधीच्या 3 टेस्ट मध्ये सांगितलंय, पुन्हा सांगतोय, जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट्स आर करेक्ट स्टेटमेंट. दिस इज अ जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट. एक्स्ट्रीम स्टेटमेंट वगैरे काही नसते.
जरी तुम्हाला माहित नसेल की सल्यान कमिटी रिकमेंडेशन असतं तरी ते करेक्ट करायचं, बिकॉज इट इज अ जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट. जे सिलेबस मध्ये तुम्ही एवढाही अभ्यास करून वाचलेल्या नसतात तशा गोष्टी या लॉजिकनी सॉल्व्ह करायच्या. त्यानंतर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एम्पॉवर द सुप्रीम कोर्ट अँड द हाय कोर्ट टू पनिश फॉर द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट देमसेल्फ. येस, ओके, करेक्ट स्टेटमेंट आहे. सुप्रीम कोर्ट हायकोर्टला करू शकता, ते पनिश करू शकता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी. इट इज गिवन इन द कॉन्स्टिट्यूशन. Constitution of India defines the civil contempt or a criminal contempt. This is a wrong statement. In my previous lecture I have told you. Okay, पुन्हा इथे ते ट्रिक यूज होत आहे. जी ट्रिक आधीच्या लेक्चर मध्ये यूज होती तीच इथे यूज होत आहे, की कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही जर एक्झाम मध्ये जर आलं की कॉन्स्टिट्यूशन डिफाईन्स दिस पर्टिक्युलर टर्म, दिस स्टेटमेंट बिकेम्स रॉंग. कॉन्स्टिट्यूशन मध्ये मोस्टली गोष्टी डिफाईन नाहीयेत. जेव्हा जेव्हाही पॉलिटीमध्ये तुम्ही वाचलं कॉन्स्टिट्यूशन डिफाईन्स द टर्म, त्याला रॉंग करून टाकायचं आहे. सो थर्ड इज रॉंग. थर्ड रॉंग म्हणजे आपला हा ऑप्शन सुद्धा कॅन्सल झाला, हा ऑप्शन सुद्धा कॅन्सल झाला. देन इन इंडिया पार्लमेंट इज वेस्टेड विथ द पॉवर्स टू मेक अ लॉज विथ रिस्पेक्ट टू कंटेम्प्ट ऑफ इंडिया. दिस 4 statement is also wrong. 1, 2, 4 is wrong. This is the answer. B is the answer. 1, 2 and 4. Okay. जरी समजा या क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे माहित झालं की थर्ड रॉंग आहे, तुमचे 2 ऑप्शन रॉंग होत होते, उरत कोणते होते तुमचे ऑप्शन? फर्स्ट 1, 2 and 4. So you definitely know की 1 and 2 is correct. जरी तुम्हाला माहित नसती पहिली स्टेटमेंट, जरी तुम्हाला ट्रिकही माहित नसती, तरी जर तुम्हाला हे माहित असते की नाही डिफाईन नाही होत, कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही दिलेलं, थर्ड वॉज गोइंग रॉंग. या 2 ऑप्शन मध्ये 1, 2 वॉज कॉमन. सो फर्स्ट अँड 2 वॉज डेफिनेटली करेक्ट. फक्त 4 स्टेटमेंट तुम्हाला चेक करायची होती आणि आन्सर करायचं होतं. पहा, ट्रिकनी सुद्धा तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. सो मेनी क्वेश्चन्स. प्रत्येक वेळेस नॉलेजचीच गरज नसते. ऑफकोर्स नॉलेज इज इम्पॉर्टंट. देन with reference to the India, consider the following statement. Say, government law officer and legal firms are recognized as advocates, but corporate lawyers, patent attorneys are excluded from the recognition as an advocate. तर या ठिकाणी लक्षात घ्या, जर तुम्ही क्वेश्चन वाचलं तर ती लॉजिकलच वाटत नाही ही स्टेटमेंट. की बाबा गव्हर्नमेंटचे लॉ ऑफिसर, लिगल फर्म्सला तुम्ही ऍडव्होकेट रिकॉग्नाइज करता आणि कॉर्पोरेट लॉयर्सला तुम्ही ऍडव्होकेट रिकॉग्नाइज नाही करत. असं थोडी आहे. लॉयर इज लॉयर. तो गव्हर्नमेंट काम करो का प्रायव्हेट साठी काम करो का कोणत्या कॉर्पोरेट साठी काम करतो, लॉयर इज लॉयर. सो ही स्टेटमेंट इलॉजिकल स्टेटमेंट वाटते. दॅट्स वाय दिस स्टेटमेंट बिकेम स्ट्रॉंग. लॉजिकल स्टेटमेंट शुड बी लॉजिकल. कोणती रॅन्डम काही स्टेटमेंट दिली दॅट डज नॉट बिकम्स राईट स्टेटमेंट. ऍडव्होकेट तुम्ही कॉर्पोरेट लॉयर्सला किंवा पेटंट अटॉर्नीजला तुम्ही लॉयरच कन्सिडर करत नाही असं थोडी आहे. यार त्यांनी डिग्री कंप्लीट केलंय, त्याच्याकडे लायसन्स आहे, तो लॉयर आहे, तो कुठेही काम करू. सो इलॉजिकल स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. बार काउन्सिल हॅज द पॉवर टू ले डाउन रूल्स रेग्युलेटिंग टू लीगल एज्युकेशन रिकॉग्निशन ऑफ द लॉ कॉलेज. एक्झॅक्टली, एक जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट आहे ही. बार काउन्सिल हॅव द पॉवर टू ले डाउन रूल्स. बार काउन्सिल रूल बनवण्यासाठीच असते लॉयर साठी. सो सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट. आन्सर इज 2 ओनली बी. इलॉजिकल स्टेटमेंट रॉंग असतात, लक्षात घ्यायचं आहे. हा इलॉजिकल स्टेटमेंट आपली रॉंग झालेली आहे या ठिकाणी. देन नेक्स्ट क्वेश्चन. द बिल अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन रिक्वायर्स प्रायर रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. नाही लागत. फर्स्ट स्टेटमेंट इज इटसेल्फ रॉंग. इफ यू वॉन्ट टू अमेंड द बिल, यू डोंट रिक्वायर द प्रायर रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट. यू शुड नो दिस थिंग. आता फर्स्ट स्टेटमेंट रॉंग झाली मीन्स दिस इज रॉंग, दिस इज रॉंग अँड दिस इज रॉंग. You already got your answer. B is the answer. 2 and 3. Already तुम्ही आन्सर वर आले. ओके. एलिमिनेशन मेथड. दिस इज कॉल्ड एज एलिमिनेशन मेथड. फर्स्ट रॉंग झालंय. केव्हाही ऑप्शन मधली स्टेटमेंट रॉंग आली एखादी की लगेच ऑप्शन कडे यायचं. फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग, 1 रॉंग. सो A is wrong, C is wrong, D is wrong. 2 and 3 is the answer. Even if you don't read it, this is the correct answer. जरी वाचून घेऊ. Where a constitution amendment bill is presented to the President of India, it is obligatory for the President of India to give or his assent. Yes, correct. President ला साइन द्यावीच लागते जर constitution amendment bill आलं असेल तर. Constitution amendment bill must be passed by both the houses, Lok Sabha, Rajya Sabha, by the special majority and no provision for the joint sitting. This is also the correct statement. B is the answer. Here we already approached to the answer. Okay, we already got the answer. Okay, then next question. हा ट्रिक्स नी सॉल्व्ह होत आहे का नाही? एलिमिनेशन मेथडनी डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचलो होतो आपण. से द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया क्लासिफाइज मिनिस्टर्स इनटू द 4 रँक्स.
Cabinet minister, minister of state with independent chair, minister of state and deputy minister. This is the wrong statement. कॉन्स्टिट्यूशनने नाही क्लासिफाय केलेले असं काही. ओके, सो कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं काही क्लासिफिकेशन नाहीये. फर्स्ट स्टेटमेंट इज ऑलरेडी अ रॉंग स्टेटमेंट. Then the total number of ministers in a union government, including the prime minister, shall not exceed 15% of the total members of the House of Lok Sabha. This is a correct statement. So answer is B2. मी ज्यावेळेस फर्स्ट लेक्चर घेतलं होतं PYQ सेशनचं, that time I have told you, if the numerical fact is there, then there are chances the statement is right. Even in the previous lecture 2023 चा ज्यावेळेस आपण पेपर डिस्कस करत होतो, that time also I told you, when there is a numerical fact, mostly the statement is the correct statement. Here it is also the numerical fact, the statement is the correct statement. B is the answer, 2 only is the answer. Okay, tricks are very very important. See किती मोठे क्वेश्चन तर ट्रिक्स नी सॉल्व होतात तुमचे. Then which of the following are exclusive power of the Lok Sabha? Lok Sabhaचे exclusive power. So here you definitely required a knowledge. Okay, say to ratify the declaration of emergency. Emergency ला declare करणे. Not the exclusive power of the Lok Sabha. Emergency resolution has to be passed in Rajya Sabha also. To pass a motion of no confidence against Council of Ministers. Yes, of course, this is exclusive power. No confidence motion फक्त लोकसभेमध्येच पास होऊ शकते, not in Rajya Sabha. So of course here 2 is the correct answer. It's correct statement. Then to impeach the president of India. प्रेसिडेंटला impeach करणे. प्रेसिडेंटला impeach करणे is not the exclusive power. प्रेसिडेंटला impeach करणे ही exclusive power आहे का लोकसभेची? No. It has to be passed in Rajya Sabha also the resolution. So only the 2 is there. 2 only is the answer here. Okay. 2 only is the answer. Then comes next. Next question is anti-defection law. With respect to the anti-defection law, we know 52nd Constitutional Amendment Act, 10th Schedule of Indian Constitution, त्यामध्ये anti-defection law बद्दलच्या provision दिलेल्या आहे. So let's talk about the provisions. 2 provisions has been given. Correct provision कोणती आहे विचारलेली आहे. Say the first statement. The law specifies that the nominated legislature cannot join any political party within 6 months of being appointed to the house. This is a wrong statement. Why this is a wrong statement? Because the 12 nominated members of the Rajya Sabha can join any political party within 6 months of nomination. They cannot join the political party after 6 months of nomination. So it says that they cannot join within 6 months. So it has made a wrong statement. So first statement is wrong. Since first is wrong, this is the wrong, this is wrong. Okay. So let's talk about the second statement. The law does not provide any time frame within which presiding officer has to decide a defection case. Law मध्ये कोणताही टाइम फ्रेम दिलेला नाहीये. And that's right. आपल्याकडे कोणालाही फिक्स टाइम दिलेला नाहीये डिसिजन घेण्यासाठी. इथे लोकसभेच्या प्रिसाइडिंग ऑफिसरला किंवा राज्यसभेच्या प्रिसाइडिंग ऑफिसरला टाइम लिमिट नाही दिला की तुम्ही कधी एखाद्याला डिस्क्वालिफाय करू शकता. So second statement is right. The answer is B. 2 only is the answer here. Then comes next question. Say Attorney General related question. I say Attorney General of India and Solicitor General of India are the only officers of the government who are allowed to participate in the meetings of the parliament. First या ठिकाणी नॉलेज बेस जर काढलं तरी आपल्याला कळते की this is a wrong statement because Solicitor General of India, it is not a constitutional authority. Article 76 of the Constitution only talks about Attorney General, not Solicitor General. But trick जर यूज केलं, या ठिकाणी वर्ड यूज केलेला आहे only. Whenever only extreme words यूज केले जातात, that time the statement becomes wrong. So even by the trick also, this statement becomes wrong. Okay, so this is wrong, this is wrong. Then comes the second statement. काय म्हटलंय? According to the Constitution of India, okay, Attorney General of India submits his resignation when the government which appoints him resigns. यानी काय म्हटलंय? कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं आहे की अटॉर्नी जनरल रिकॉग्निशन सबमिट करत देतो जर गव्हर्नमेंटने रिझाईन केलं तर. नॉट गिव्हन इन द कॉन्स्टिट्यूशन, असं कुठेच नाहीये. यू रीड एनी बुक, नथिंग हॅज बीन गिव्हन लाईक दॅट. ओके, अटॉर्नी जनरल नॉर्मली रिझाईन्स, बट इट्स नॉट कंपल्सरी फॉर अटॉर्नी जनरल टू रिझाईन. असं कुठेही कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं नाहीये. सो हिअर सेकंड स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग. बोथ द स्टेटमेंट्स आर रॉंग हिअर. आन्सर इज डी, नायदर 1 or 2.
Both the statements are wrong here. Then comes next. The question is with respect to the reads of the code. Okay, reads वरचे क्वेश्चन रेग्युलर असतात, लक्षात घ्या. आर्टिकल 32 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, वी शुड बी नोइंग reads. So let's talk about the reads here. And here particularly it is about the mandamus. Two statements are related to mandamus. One statement is related to the quo warranto. Let's talk about that. First statement: mandamus will be notified against the private organization unless it is interested with the public duty. Okay. मॅन्डेमस काय म्हटलेलं आहे आणि द स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचे आहे. मॅन्डेमस विल नॉट लाय असं. ओके, दिस इज नॉट लाय, या ठिकाणी स्पेस द्यायचा राहिलाय. मॅन्डेमस विल नॉट लाय अगेन्स्ट द प्रायव्हेट ऑर्गनायझेशन. येस, मॅन्डेमस प्रायव्हेट ऑर्गनायझेशनच्या अगेन्स्ट नसते अनलेस इट इज इंटरेस्टेड विथ द पब्लिक ड्युटी. राईट स्टेटमेंट आहे. मॅन्डेमस प्रायव्हेट ऑर्गनायझेशनच्या अगेन्स्ट नसते. अगर प्रायव्हेट ऑर्गनायझेशन जर पब्लिक ड्युटी करत असेल देन मॅन्डेमस कॅन बी युज्ड, अदरवाइज नॉट. Mandamus will not lie against the company even though it may be the government company. So this is a wrong statement. गव्हर्नमेंट कंपनी असल्यानंतर का नाही देऊ शकत मॅन्डेमस? मॅन्डेमस म्हणजे काय असते? हायकोर्ट और सुप्रीम कोर्ट इश्यूइंग ऑर्डर टू द ऑथॉरिटी, गव्हर्नमेंट ऑथॉरिटी, यू शुड डू युअर वर्क, की तुम्ही काय काम करायला पाहिजे ते सांगत आहे या ठिकाणी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, गव्हर्नमेंट ऑथॉरिटी. गव्हर्नमेंट कंपनी असेल तर का नाही सांगणार? सेकंड स्टेटमेंट इज डेफिनेटली रॉंग. सी, सेकंड इज रॉंग. आपल्याला रॉंग स्टेटमेंट भेटली की लगेच ऑप्शन कडे यायचं. सेकंड इज रॉंग, सो ए इज रॉंग, बी इज रॉंग, डी इज रॉंग. You already reached to your answer. 1 and 3 is the answer here. Even if you don't read the third statement is right, we know it. Okay, any public minded person can be petitioner to move to the court to obtain the writ of quo warranto. This statement is the right statement, but we know we have already reached the answer just by knowing the second statement is wrong. So 1 and 3 is the correct answer. C is the answer here. Then comes the next question with respect to the deputy speaker. With respect to the deputy speaker of the Lok Sabha, consider the following statement. Let's see the statement with respect to the deputy speaker. Say, first statement: as per the rules of procedure and the conduct of business in the Lok Sabha, election of the deputy speaker shall be held on the date as the speaker may fix. म्हणजे इलेक्शन डेप्युटी स्पीकरचे इलेक्शनची डेट कोण फिक्स करते? स्पीकर फिक्स करते. दिस इज द राईट स्टेटमेंट. स्पीकरची डेट कोण फिक्स करते? प्रेसिडेंट. बट डेप्युटी स्पीकर इलेक्शन डेट इज फिक्स्ड बाय स्पीकर. सो फर्स्ट स्टेटमेंट इज डेफिनेटली अ राईट स्टेटमेंट. सेकंड, there is a mandatory provision that election of a candidate of a deputy speaker of a Lok Sabha shall be from either the principal opposition party or the ruling party. This is a wrong statement. असं कुठेही कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही दिलेलं नाही. बट आपण ट्रिक यूज करून पण ही स्टेटमेंट रॉंग कन्सिडर करू शकतो, बिकॉज इट सेज दॅट मॅन्डेटरी प्रोव्हिजन. This statement has become an extreme statement. Extreme statements are mostly wrong statement. Second is wrong. That's why this option is wrong here. Again, this option is wrong here. Okay. So, दोन तर wrong झालेले आहेत. But in this option, we know first statement is right statement. We have already reached our answer 1 and 3. Already reached. Okay. Just by reading two statements, we have already reached our answer. But still, there are two statements we will read, we will confirm. The deputy speaker has the power of that speaker. Power same as that of a speaker when presiding over the sitting of a house. No appeal lies against his ruling. Of course, deputy speaker ला स्पीकर सारख्याच पॉवर असतात. ओके, ज्यावेळेस तो त्या प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून काम करतो. थर्ड स्टेटमेंट इज राईट. वी ऑलरेडी न्यू थर्ड स्टेटमेंट इज राईट अँड वी ऑलरेडी नो फोर्थ स्टेटमेंट इज रॉंग, बिकॉज आन्सर वर आपण ऑलरेडी पोहोचलेलो आहे. सो लेट्स टॉक अबाउट फोर्थ स्टेटमेंट. The well established parliamentary practice regarding the appointment of the deputy speaker is that the motion is moved by the speaker, duly seconded by the prime minister. असं कुठेच नाहीये. Okay, we don't require the approval of a prime minister for appointing a deputy speaker. So this statement is definitely, fourth is definitely wrong. Answer is A, 1 and 3. Answer वर आपण already reach out झालोच होतो. Next. Okay. Coal controller, no, not related to the polity. Okay, we have to talk about only the polity questions here. Okay, fifth schedule of the Indian Constitution. This is a polity question. If a particular area is brought under the fifth schedule, आता तुम्हाला एक गोष्ट कळालं असेल, फिफ्थ शेड्यूलचे क्वेश्चन ऑलमोस्ट एव्हरी इयर दिसत आहे तुम्हाला.
22च्या पेपरमध्ये 20 आय थिंक 23च्या 24च्या पेपरमध्ये ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा दिसतोच आहे फिफ्थ शेड्यूल. सो फिफ्थ शेड्यूल आणि सिक्स शेड्यूल चॅप्टर छोटे आहेत पण इम्पॉर्टंट आहेत, ते व्यवस्थित करून जायचे. सो हियर if a particular area is brought under the fifth schedule of the Indian Constitution, which one of the following statement best reflects the consequences of it? Fifth schedule मध्ये आला तर काय होणार, काय कॉन्सिक्वेन्सेस होणार, which one best reflects it? 4 स्टेटमेंट पैकी आपल्याला करेक्ट स्टेटमेंट ओळखायची आहे. This would prevent the transfer of land of tribal people to non-tribal people. This is the correct statement. First itself is the answer. Second, third, fourth वाचण्याची गरजच नाहीये. First itself is the answer. ट्रायबलची लँड नॉन ट्रायबल्सला नाही देऊ शकत तुम्ही फिफ्थ शेड्यूल एरियाज मध्ये. सो वी ऑलरेडी नो दिस. ओके, देन इवन दो इन दॅट केस फॉर अवर कन्फर्मेशन वी विल रीड द रिमेनिंग 3 sentences. We know all these 3 are wrong now. Then also we will read. This would create a local self-governing body in that area. No, not necessary. Okay, ही लोकल सेल्फ गव्हर्नमेंट फिफ्थ शेड्यूल मध्ये असं कुठेच दिलेलं नाहीये की लोकल सेल्फ बॉडी तिथे बनेलच म्हणून. नो, सिक्स शेड्यूल मध्ये दिलेला आहे, नॉट इन फिफ्थ. This would convert the area into union territory. Of course not. The state having such area should be declared as a special category states. No. आपल्याकडे असं स्पेशल कॅटेगरी स्टेटचा कुठेही आता क्रायटेरिया राहिलेला नाहीये. सो these 3 statements are wrong. Only the first statement is right. The answer is A. Next. Okay, T board, no, not related to the polity. Then no, okay. That's it for the polity. ओके, 2022च्या पेपर मध्ये एवढंच आपल्या पॉलिटीचे क्वेश्चन्स होते. ओके, पहा, काही क्वेश्चन नॉलेजच्या बेसिसवर झालेत, काही लॉजिकच्या बेसिसवर झालेत, काही ट्रिकच्या बेसिसवर झालेत. सो यू शुड नो द ट्रिक्स, लॉजिक अँड सम नॉलेज. आणि एलिमिनेशन मेथड जे आपण डिस्कस केली आता, की तुम्ही स्टेटमेंट वाचतात, द टाइम यू रीच द रॉंग स्टेटमेंट डायरेक्टली जम्प टू द ऑप्शन अँड कट डाऊन द ऑप्शन फर्स्ट, की रॉंग स्टेटमेंट वाले कोणते ऑप्शन म्हणजे माझे रॉंग होत आहे, तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचून जा. ओके, त्यामुळे जशी रॉंग स्टेटमेंट भेटली लगेच ऑप्शन कडे. ओके, दिस स्टेटमेंट, दिस ऑप्शन इज रॉंग, दिस इज रॉंग, दिस इज रॉंग. उरलाय कोणता, हा उरलेला आहे, दिस इज द करेक्ट ऑप्शन. बाकीचे स्टेटमेंट वाचण्याची गरज सुद्धा नाही. दिस विल सेव्ह युअर टाइम, अ लॉट ऑफ टाइम. ओके, अँड द ट्रिक्स विल हेल्प यू टू गेट द करेक्ट आन्सर. आणि ट्रिक्स यूज करायच्या. त्यामुळे 2025चा जो आपला पहिला पेपर आपण डिस्कस केला होता, सी ऑल द पेपर्स. आपण पहिल्या पेपर पासून डिस्कस करतोय आणि 2025चा ज्यावेळेस पेपर डिस्कस केला होता, आपली जी स्टार्ट झाली होती डिस्कशनची ती ट्रिक्स पासून झाली होती. त्याच्यामध्ये मी पहिले ट्रिक्स सांगितले आणि मग आपण क्वेश्चन डिस्कशन. ओके, तो लुक इन टू दॅट. ओके, सेम लाईक दिस वी आर गोइंग टू डिस्कस अदर पेपर ऑल्सो. वॉच दोज व्हिडिओज ऑल्सो. थँक्यू.